फ्रेंड्स, तर आज आहे ना एक पार्सल मला रिसीव झाले, तर तुम्ही बघू शकता. तर आता या पार्सलमध्ये काय आहे आणि यातलं जे प्रोडक्ट आहे एकदम क्वालिटी आहे की नाही हे मला चेक करायची. चला तर मग आपण अनबॉक्सिंग करून घेऊया. सगळ्यात अगोदर तर मी हा चिकन टेप काढून घेते आणि हा जो अनबॉक्सिंग आहे तो कुठेही स्किप करायचा नाही. जर का मला प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम असेल तर मग मला चेंजिंग करून मिळेल याच्यासाठी. पार्सल येऊन 4-5 दिवस झाला आणि मी व्हिडिओही तेव्हाच केलेला. सकाळी पार्सल आलेलं, संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ केला, पण मला एडिटिंग करायला मात्र वेळ भेटला नाही. आज करते. मुलं आजारी आहेत आणि काही सुचत नाही. मग गोल्याला सारखं ताप येतोय, रात्रीचा येतो, सकाळी असं थोडासा खेळल्यासारखं होतो, परत ताप येतो, परत झोपतो, अशी सारखं चालूच आहे. परत कालची धावपळ, सातारला गेलो आणि त्यात माझं भलं मोठं थायरॉईड वाढून बसलं आहे. आणि आता शहाणपणा मिस केला होता. माझी गोळी होती 25 mg आणि आता एकदम मला 100ची गोळी खावी लागायली, कारण की आता प्रमाणाबाहेर माझं थायरॉईड वाढले आणि कालांतराने माझं वजनसुद्धा 80 kgच्या आसपास गेले आणि अंगावरती सूज, रात्रभर रात्रीची झोप नाही, खूप म्हणजे विचित्र हातापायाला मुंग्या येणं, असं बऱ्याच गोष्टी घडू लागल्या. गेल्या महिन्याभरात मला काय सुचना झालं. घरातले कामं, अगदी मी कपडे जरी धुवायला लागले तर माझ्या हातातला ब्रश, साबण सटकून ते मलाच लागं असं व्हायचं. चपात्या लाटायला लागले तरी मला ते लाटता येत नव्हतं व खूप म्हणजे हात दुखायचे आणि हाताला मुंग्या यायच्या. आता बघूयात गोळीचा परिणाम नक्की काय होतो. आता हा बॉक्स बघून तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये कुठली तरी ज्वेलरी आहे आणि मलाही उत्सुकता आहे. सकाळी पार्सल आले खरं तर, पण मला मुलांच्या वेळेनुसार हे पार्सल जे आहे ते ओपनिंग करता झालं नाही आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आता म्हटलं व्हिडिओ होईल आणि पार्सल ही ओपनिंग करावं. तर खूप जास्त असं पॅकिंग आहे. वेदिका थांब, मी तुला पॅकिंग काढते मग तुला दाखवते. बघा आता जे काही आहे ते असं आहे. ठीक आहे, कागद खूप मोठा आहे आणि थांब वेदिका थांब. तर बघून तुम्हाला कळलंच असेल की नक्की आहे काय. तर हे काय आहे वेदिका? मंगळसूत्र. मिशोवरून नाही मागवलं बाई, मिशोवरून नाही मागवलं, पप्पाने आणलंय. कसलं भारी दिसते. तुला बघायचंय ना? बघ. किती साखळ्यांचे? 4 साखळ्यांचे. आणि ना मला बघून असं वाटतंय की काळपट, तुम्हाला कसं वाटतंय सांगा? काळपट असं दिसतंय. 1 ग्रॅम मध्ये पण असं असतं का? तू नसतं घालायचं बाळा. मग तू घालून तर बघ एकदा. मी बघते. पहिल्यांदाच असं मंगळसूत्र. हे एकदम टाईट आहे, एकदम टाईट आणि असं कसं आहे सांगा बरं.
तर हेच ते अनबॉक्सिंग होतं आणि व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे, यामध्ये जर का काही इश्यूज असले, प्रॉब्लेम्स असले तर व्हिडिओ म्हणजे आपला पुरावा राहतो आणि कुठलंही अनबॉक्सिंग करताना व्हिडिओ हा हवाच, जेणेकरून आपल्याकडून सुद्धा पुरावा राहतो की हो बाबा काहीतरी प्रॉब्लेम आला, मग मला रिटर्न किंवा एक्सचेंज करून पाहिजे याच्यासाठी. चला, तर आहे ना मला इथे घातल्यानंतर असं जाणवतं की ही जी साखळी आहे ना, अशी एका ते गुतली, थोडासा पिळा पडलाय. आता इकडनं ही जी आहे एकदम टाईट आहे, पण हे असं टाईट नाही, म्हणजे एकदम सैल आहे. तर असं मला काय वाटतंय, चेंज करून द्यायचं, तर खूप लांबून पार्सल आलंय आणि कसं चेंज करायला मी देणार आहे. आणि इथे मोर आहे, त्याच्यामुळे हे पेंडंट मला जास्तच आवडलेलं. चला, आता तुम्हीच सांगा मी काय करू शकते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.